हॅलो फ्रेंड्स, मी सायली वराळे मेकअप आर्टिस्ट. खूप दिवसांनी आपण एक व्हिडिओ घेऊन आलो आहे आणि मी आज एक स्पेशल व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आले आहे. आज जी माझी क्लायंट आहे ही रिअल क्लायंट आहे आणि ह्या क्लायंटवर मी तुम्हाला वर्क दाखवणार आहे. हिचं वटपौर्णिमेचं शूट होतं आणि ह्या शूटसाठी तिला मेकअप करायचा होता. आपण बघूयात की कसा मेकअप रिअल क्लायंटवर करतात. ॲक्च्युली आपण मॉडेलवर तर मेकअप नेहमीच बघतो, मॉडेलवर तर वर्क करणं खूप सोपं असतं, पण लिटिल बिट ऑफ की तुम्हाला जर सपोज रिअल क्लायंटवर वर्क करायचं असेल तर तुम्ही कशा पद्धतीने वर्क करायचे, मी कशा पद्धतीने वर्क केलं हे संपूर्ण व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं आहे. तो सगळ्यात पहिल्यांदा आपण व्हाईट पेपरने क्लीन केलेला आहे फेस. त्यानंतर आपण करणार आहे टोनर. टोनरसाठी मी इथे पिक्सीचं टोनर यूज केलेलं आहे आणि आज मी स्प्रे नाही यूज करणार आहे. आज मी कॉटननी जे आहे ते टोनर यूज करणार आहे. कॉटननी टोनर यूज करण्याचे जे बेनिफिट्स आहेत ते थोडेसे वेगळे आहेत. कॉटननी जर तुम्ही क्लीन करत असाल, कॉटननी जर तुम्ही टोनिंग करत असाल तर रिमेनिंग डस्ट जी आहे ती सुद्धा तुमची व्यवस्थित क्लीन होणार आहे. मी अशा पद्धतीने टोनिंग करून घेतलेलं आहे. टोनर सुकल्यानंतर आपण करणार आहे आय मेकअप. आय मेकअपसाठी मी इथे शॉपरेलचं कन्सिलर घेतला आहे, नंबर आहे 16. 16 नंबरचं कन्सिलर, लाईट कलरचं, लाईट शेडचं कन्सिलर घेऊन ॲज फोटोशूट आहे म्हणून थोडंसं मी हेवी करत आहे. आपण काय केलं आहे की वेट ब्लेंडर घेतला आहे आणि वेट ब्लेंडरनी व्यवस्थित ते ब्लेंड करून घेतलं आहे. आपल्याला माहिती आहे की संपूर्ण मेकअपमध्ये जे आहे ते आय मेकअप हा खूप इम्पॉर्टंट असतो. आय मेकअपसाठी तुम्हाला इथे जितका वेळ घेता येईल तेवढा वेळ तुम्ही आय मेकअपसाठी घ्यायचा आहे. आय मेकअप जर तुमचा छान झाला तर ओव्हरऑल लुक जे आहे ते खूप सुंदर अशा पद्धतीने दिसतं. तुम्ही बघू शकता व्यवस्थित जे इनर कॉर्नर आहे, आउटर कॉर्नर आहे ते व्यवस्थित ब्लेंड करून घ्यायचे आहे. ते सुकल्यानंतर ब्लेंड होत नाही, आपण व्यवस्थित ब्लेंड करून घेतले आहे. त्यानंतर त्याला करायचं आहे फिक्सिंग. मी ते लूज पावडरनी थोडंसं जे कन्सिलर आहे थोडंसं फिक्स करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर माझ्याकडे शॉपरेलचं पॅलेट आहे, आय शॅडो पॅलेट. त्या आय शॅडो पॅलेट घेऊन व्यवस्थित अशा पद्धतीने आयब्रो व्यवस्थित वरती तुम्ही बघू शकता व्यवस्थित पूल केलेली आहे आणि आपलं जे आय शॅडो आहे ब्राऊन कलरचं, ब्राऊन प्लस मी थोडंसं पिंक त्यात ॲड केलेलं आहे. तिचा जो आउटफिट आहे तो एकदमच डार्क पिंक कलरचा होता. त्यामध्ये आपण थोडंसं डार्क ब्राऊन आणि पिंकचं कॉम्बिनेशन घेतलेलं आहे आणि व्यवस्थित पद्धतीने आपण ब्लेंड करून घ्यायचं आहे. माझ्याकडे ब्रश जो आहे तो ब्युटिलिशियसचा ब्रश आहे. लार्ज ब्लेंडिंग ब्रश घेतलेला आहे आणि लार्ज ब्लेंडिंग ब्रशनी व्यवस्थित असं ब्लेंड करत आहे. जरी तुमचा मेकअप फोटोशूटचा असेल तरीसुद्धा खूप व्यवस्थितरित्या तुम्हाला फिनिशिंगमध्ये काम करायचं आहे. रिअल क्लायंटवर वर्क करत आहो प्लस फोटोशूट आहे. प्रत्येक ईच अँड एव्हरी गोष्ट तुम्हाला बारकावे जे आहे ते लक्षात ठेवायचे आहे आणि व्यवस्थित मेकअप करायचा आहे. मी इथे इंग्लॉटचं जेल लायनर यूज केलेला आहे. खूप इंटेन्स जेल लायनर आहे. एक स्ट्रोक तुम्ही लावला तरीसुद्धा त्याची जी इंटेन्सिटी आहे म्हणजे जो ब्लॅकनेस आहे तो थोडासा शायनीसुद्धा आहे आणि खूप सुंदर पद्धतीने आईजवर ते लागलं जातं. वन ऑफ द माय फेवरेट की खूप आवडतं मला जे इंग्लॉटचं जेल लायनर आहे ते व्यवस्थित मी लावून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता दोन्ही डोळ्यांना व्यवस्थित लायनर लावून घ्यायचं आहे. लायनर सुकल्यानंतर आपल्याला लावायची आहे लॅशेस. इथे लॅशेससाठी मी लॅशअपच्या लॅश यूज केलेल्या आहे आणि लॅशअपचाच ग्लू यूज केलेला आहे. ह्या ज्या लॅशेस आहेत ह्या नॅचरल हेअरच्या असतात आणि त्याचा जो बेस आहे तो सुद्धा खूप थिन असा बेस असतो. अशा पद्धतीने आपण ज्या लॅशेस आहेत त्या व्यवस्थित कट करून आणि व्यवस्थित दोन्ही डोळ्यांना लावून घेतलेल्या आहे. ऑलमोस्ट आपला आय मेकअप कंप्लीट झालेला आहे. मी मध्ये थोडंसं जे आईजवर आहे तर थोडंसं मी गोल्डन कलरचे शिमर जे आहे ते ॲड केलेलं आहे. लूज पिगमेंट्स ज्याला म्हणतो ते थोडंसं ॲड केलेलं आहे तर तुम्हाला थोडंसं शायनी दिसत असेल आयलिड. तुम्ही बघू शकता दोन्ही डोळ्यांना व्यवस्थित अशा लॅशेस आपण लावून घेतलेल्या आहेत. तिला आपण कुठल्याही प्रकारच्या लेन्स वगैरे लावलं नाही. क्लायंटची डिमांड असेल लेन्सची तरच तुम्ही लेन्स वापरा, अदरवाईज तुम्ही लेन्स स्किप केल्या तरीसुद्धा चालणार आहे. बघू शकता त्यांच्या बजेटनुसार मेकअप असतो. आता जर आपण रिअल क्लायंट बघितल्या तर रिअल क्लायंटचं वर्क हे टोटली डिपेंड ऑन त्यांनी तुम्हाला चार्जेस किती दिले आहेत त्यानुसार ठरतात. त्यानंतर त्यांना मेकअप कुठल्या टाईपचा करायचा आहे त्यानुसार सुद्धा त्यांचा मेकअप ठरतो किंवा तुम्हाला काय ॲड ऑन करायचं आहे, काय स्किप करायचं आहे हे तुम्ही ठरवायचं आहे.
सो त्यानंतर मी इथे मॉइश्चरायझर लावून घेत आहे. मी इथे मॉइश्चरायझरसाठी मी इथे एम्ब्रोलिसिस यूज केलेला आहे. एम्ब्रोलिसिसची क्वांटिटी तुम्ही बघू शकता. क्वांटिटी एम्ब्रोलिसिसची जी आहे ती स्किन वाईज जाते. स्किन वाईज म्हणजेच ऑइली स्किनसाठी वेगळी, ड्राय स्किनसाठी वेगळी, कॉम्बिनेशन स्किनसाठी वेगळी. एक्सेस ऑइली असेल तर मी अजिबात एम्ब्रोलिसिस लावत नाही. मी फक्त वॉटर बेस्ड मॉइश्चरायझर लावते. सो तुम्ही बघू शकता स्किन जी आहे ती थोडीशी ड्राय होती. सो मी थोडी क्वांटिटी जी आहे ती व्यवस्थित लावून घेतलेली आहे. त्यानंतर इथे मी केलेला आहे हायड्रेटिंग स्प्रे. जो दालबाचा हायड्रेटिंग स्प्रे आहे तो मी ते यूज केलेला आहे. स्किन व्यवस्थित हायड्रेट करून घेतलेली आहे. आणि त्यानंतर आपल्याला करायचं आहे कन्सिलिंग. सो माझ्याकडे इथे एफ्रेल्सचं पॅलेट आहे, कन्सिलर पॅलेट. सो ह्यातला जो आहे तो ऑरेंज प्लस रेड जो शेड आहे तो मी ते अंडर आईज, थोडेसे अंडर आईज डार्क होते क्लायंटचे. सो मी त्या अंडर आईजच्या खाली आणि माउथ मंकी पॅच जो आहे माउथच्या आजूबाजूला जे आहे ते व्यवस्थित कन्सिलिंग करून घेत आहे. मी नेहमी सांगत असते की कन्सिलिंग जिथं गरज आहे तिथेच करा. अदरवाईज तुम्हाला अदर ठिकाणी म्हणजे जिथे प्रॉब्लेम नाही आहे स्किनवर तिथे काही गरज नाही आहे कन्सिलिंग करण्याची. सो मी ते फक्त अंडर आईज आणि मंकी जो एरिया आहे मंकी पॅच जो आहे तिथे फक्त कन्सिलिंग, थोडंसं फोरहेडवर सुद्धा कन्सिलिंग केलेलं आहे. आणि जे कन्सिलिंग केल्यानंतर व्यवस्थित जे आहे ते मी ब्लेंड करून घेतलेलं आहे. आणि मी इथे बेस वापरणार आहे शार्लेट टिल्बरीचा. सो शार्लेट टिल्बरीचे 2 फाउंडेशनचे शेड नंबर 3 आणि नंबर 7 हे मी थोडेसे मिक्स केलेले आहे. आणि मिक्स करून व्यवस्थित वेट ब्लेंडरने ब्लेंड करत आहे. इथे ब्लेंडरचा जो प्रेशर आहे तुम्हाला माहितीच आहे. नेहमीच मी माझ्या व्हिडिओ सांगत असते की ब्लेंडरचा प्रेशर हा खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही जितकं ब्लेंडर जास्त प्रेस करणार तितके स्किनवर पॅचेस जास्त येणार आहे. जितका तुम्ही लो प्रेशर देणार आहात तितका तुमचा बेस जो आहे तो फ्लोलेस लागणार आहे. सो तुम्ही बघू शकता व्यवस्थित ब्लेंडरनी एकसारखं फाउंडेशन जे आहे ते अप्लाय करायचं आहे. इथे फाउंडेशन डिपेंड ऑन की तुम्हाला कुठल्या कंपनीचं फाउंडेशन यूज करायचं आहे, त्याची थिकनेस किती आहे, ऑइली स्किनवर कुठलं फाउंडेशन जातं, ड्राय स्किनवर कुठलं फाउंडेशन जातं. तर हे असे आपल्या मनात खूप सगळे प्रश्न असतात. पण त्या प्रश्नाचं एकच सोल्युशन आहे की तुम्हाला प्रॉपर कन्सिस्टन्सी माहीत पाहिजे फाउंडेशनची. त्यानंतर स्किनचा टाईप माहीत पाहिजे. तुमचं जर प्रिपरेशन प्रॉपर असेल तर तुम्हाला फाउंडेशन ड्राय स्किनला जातं की ऑइली स्किनला जातं ह्याची मला तरी आवश्यकता नाही वाटत. सो तुम्ही जे फाउंडेशन आहे ते कुठलंही सिलेक्ट करा. फक्त जे प्रिपरेशन आहे त्यावर जास्त कॉन्सन्ट्रेशन करा की तुमचं जर प्रिपरेशन बेस्ट असेल तर तुमचं मेकअप जो आहे, मेकअपचा जो बेस आहे तो खूप सुंदर अशा पद्धतीने स्किनवर बसणार आहे. तुम्ही बघू शकता थोडंसं स्किन व्यवस्थित तयार झाल्यामुळे किंवा व्यवस्थित प्रिपरेशन केल्यामुळे तुम्ही बघू शकता एक छान अशी चकाकी पण स्किनवर आलेली आहे. बेस पण खूप सुंदर बसलेला आहे. त्यानंतर मी ते हायलाईट करून घेणार आहे. क्रीम हायलायटर यूज करत आहे. क्रीम हायलायटर म्हणून मी परत शॉपरेलचंच कन्सिलर यूज करणार आहे लाईट शेडचं. सो तुम्हाला जर स्किनचा टोन जो आहे तो जर तुम्हाला लाईटर करायचा असेल तर तो तुम्ही करणार आहात कन्सिलरनी. सो तुमच्या स्किन टोनचंच फाउंडेशन तुम्हाला यूज करायचं आहे. आणि गोरं दाखवायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला शॉपरेलचं लायटर कलरचं कन्सिलर इथे यूज करायचं आहे. तुम्ही बघू शकता ॲटोमॅटिकली 3D इफेक्ट इथे तयार होतो आणि खूप सुंदर अशा पद्धतीने लगेच इफेक्ट जो आहे तो दिसतो. त्यानंतर मी ते कॉन्टरिंग करत आहे. कॉन्टरिंगसाठी माझ्याकडे एक स्टिक आहे. सो त्या स्टिकनी मी व्यवस्थित नोज आणि जे चीक वगैरे आहेत त्याला कॉन्टर करत आहे. कॉन्टोरसाठी तुम्ही ब्रशसुद्धा कॉन्टरिंगचा यूज करायचा आहे. आणि व्यवस्थित कॉन्टर करून घेतल्यानंतर तुम्हाला इथे करायचं आहे फिक्सिंग. सो इथे फिक्सिंगसाठी मी लूज पावडर यूज केलेली आहे. कॉम्पॅक्ट पावडरनी कधीही बेस लॉक करायचा नाही. बिकॉज जी कॉम्पॅक्ट पावडर असते ती नेहमीच तुम्हाला फिनिशिंगसाठी यूज होते. आणि जी लूज पावडर आहे म्हणजेच तुमची कुठल्याही कंपनीची लूज पावडर असू द्या, ट्रान्सल्युशन पावडर असू द्या, सो त्या पावडरनी तुम्हाला करायचं आहे तुमचा बेस लॉक. सो इथे ही जी स्टेप आहे ही खूप इम्पॉर्टंट स्टेप आहे. तुमचा बेस जितक्या चांगल्या प्रकारे सेट होणार आहे म्हणजे जितक्या चांगल्या प्रकारे लॉक होणार आहे तितकाच तो लॉंग लास्टिंग असणार आहे. सो तुम्ही बघू शकता जी पावडर आहे मी इथे लुराची पावडर यूज केली आहे. सो लुराच्या पावडरनी व्यवस्थित आपण जे आहे ते फिक्सिंग करून घेत आहे. आणि फिक्सिंग केल्यानंतर आपल्या इथे करायचं आहे ब्लशर.
सो ब्लशरसाठी मी ते सिम्पल आय मॅजिकचं पॅलेट वापरलेलं आहे आणि आय मॅजिकचं पॅलेट यूज करून इथे मी ब्लशर करत आहे. ब्लशर केल्यानंतर तुम्ही बघत असाल की आपल्याला जे ब्लेंडिंग आहे ते खूप प्रॉपर करायचं आहे. प्रॉपर वेमध्ये तुमचं ब्लेंडिंग झालं पाहिजे. इथे जर तुमची ब्लेंडिंगची कमतरता राहिली तर तुमचा जो बेस आहे किंवा मग तुमचे जे ब्लशर लावलेलं आहे ते तुमचं पॅची दिसणार आहे किंवा तुम्ही जर खूप प्रेशर देऊन ब्लेंड करत असाल तर तुमचा जो बेस आहे तो खराब होणार आहे. म्हणजे बेसला थोडासा इम्पॅक्ट पडतो. सो तुमचा बेसही निघू शकतो. सो तुम्हाला जे पण वर्क करायचं आहे ते एकदम हलक्या हाताने करायचं आहे. सो तुमचं व्यवस्थित ब्लेंडिंग झाल्यानंतर तुम्हाला इथे मी इथे काजळ केलेलं आहे. काजळसाठी मी ते शॉपरेलचं काजळ पेन्सिल जी आहे ती यूज केलेली आहे. काजळ पेन्सिलनी व्यवस्थित काजळ लावून घ्यायचं आहे. डोळे जर किती मोठे आहेत किती छोटे आहेत ह्यावरनं आपण काजळ कसं लावायचं किंवा आय मेकअप कसा असावा हे सगळं शिकतो. तर हे जर सगळं शिकायचं असेल तर तुम्हाला अगदी बेसिकपासनं म्हणजे मेकअपचा जो डिप्लोमा कोर्स असतो त्या डिप्लोमा कोर्समध्ये आय शेप, नोज शेप, लिप शेप वगैरे हे सगळे शेप, फेस शेप हे सगळं शिकायला मिळतं आणि ह्यासाठी तुम्हाला प्रॉपर कोर्स करावा लागतो. सो तुम्ही बघू शकता आपण काजळ लावून घेतल्यानंतर जे डोळ्याच्या खाली आहे ते आपण आय शॅडोने परत काय करत आहोत की काजळला लॉक करत आहोत. मी ते परत शॉपरेलच्या पॅलेटमधलाच ब्राऊन कलर घेतलेला आहे आणि ब्राऊन कलरनी जे काजळ लावलेलं आहे ते थोडंसं सेटल करून घेत आहे, लॉक करून घेत आहे. आणि ही स्टेपसुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. तुमचं काजळ जर खाली उतरत असेल तर ही स्टेप नक्कीच करून बघा की डोळ्याखाली जर तुम्ही आय शॅडो लावलं तर तुमचं जे काजळ आहे ते उतरणार नाही आहे. व्यवस्थित अशा पद्धतीने इथे काजळ लॉक करून झालेलं आहे. त्यानंतर मी इथे करणार आहे आयब्रो फिलर. सो आयब्रो फिलरसाठी मी इथे पॅकचं आयब्रो फिलर यूज केलेलं आहे. जेल आयब्रो फिलर आहे. सो पॅकचं जेल आहे डार्क ब्राऊन कलरचं किंवा वॉलनट शेडसुद्धा तुम्ही यूज करू शकता. तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशा प्रकारे आयब्रो जर तुम्ही डिफाईन केल्या तर लुक जो आहे तो टोटली चेंज होतो, थोडासा इनहॅन्स होतात, आयब्रोसुद्धा खूप सुंदर दिसतात. सो इथे तुम्ही ॲनास्थेशियाचं सुद्धा यूज करू शकता. ऑप्शन खूप आहे तुमच्याकडे. तुमचं बजेट काय आहे, क्लायंटची डिमांड काय आहे, ह्या सगळ्यावर तुमचं बजेट ठरत असतं. तुम्ही फाउंडेशन कुठले यूज करताय ह्यावर सुद्धा तुमचं बजेट ठरत असतं. सो डिपेंड ऑन की मी ते तुम्हाला सांगितल्याप्रमाणे पॅकचं मी आयब्रो फिलर यूज केलेला आहे आणि माझ्याकडे ते एकदम साधा ब्रश होता पॅकचा, सो मी तोच यूज केलेला आहे. सो पॅकच्या ब्रशनी व्यवस्थित मी आयब्रो फिल करून घेतलेले आहे आणि अशा पद्धतीने आयब्रो फिल झाल्यानंतर तुम्ही लूक बघू शकता. माझा बेससुद्धा बघू शकता. इथे कुठल्याही प्रकारचा फिल्टर मी यूज केलेला नाही आहे. बेससुद्धा एकदम प्रॉपर आणि परफेक्ट बेस बसलेला आहे आणि फाउंडेशनसुद्धा खूप मस्त प्रकारे ब्लेंड होऊन जो मेकअप आहे तो सेटल डाऊन झालेला आहे. आय मेकअपसुद्धा तुम्ही बघू शकता. आय मेकअपसुद्धा खूप सुंदर दिसायला. ज्यावेळेस आपण बेस करतो त्यावेळेस तुमचा आय मेकअप जो आहे तो खूप इनहॅन्स झालेला असतो. सो अशा प्रकारे आयब्रो व्यवस्थित फिल करून झाल्यानंतर आपल्याला लिपस्टिक वगैरे करायचं आहे. सो आपण जे माझं लायनर होतं ॲक्च्युली जे आपण जे लॅशेस लावतो, लॅशेसनंतर ज्यावेळेस तुम्हाला थोडंसं काहीतरी लायनरमध्ये कमतरता वाटली तर तुम्ही परत लिक्विड लायनर, म्हणजे आधी मी जेल लायनर लावलं होतं, सो फिनिशिंगसाठी म्हणून मी इथे लिक्विड लायनर यूज केलं आहे. रेकॉर्ड कंपनीचं लिक्विड लायनर आहे माझ्याकडे, ते व्यवस्थित इथे यूज केलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशा प्रकारे आईची जी फिनिशिंग आहे ती तुम्हाला करून घ्यायची आहे. त्यानंतर तुमच्या लॅशेस ज्या आहेत त्या व्यवस्थित चेक करायच्या आहेत, व्यवस्थित त्या ग्लूनी चिटकलेल्या आहेत की नाही आहेत. सो थोडी जरी लॅश तुम्हाला वाटत असेल 19-20 तर ती व्यवस्थित करून घ्यायची आहे. बिकॉज तुमचं जर फोटोशूट असेल तर खूप छोटे छोटे बारकावे असतात की ते तुमचे कॅमेरामध्ये कॅप्चर होणार असतात. सो तुम्हाला त्या गोष्टींचं एक्सेस काळजी घ्यायची आहे की तुमचं जे बेस आहे, आय शॅडो आहे किंवा तुमच्या ज्या लॅशेस आहेत ह्या सगळ्या कशा प्रकारे तुम्ही फिनिशिंग करता हे खूप इम्पॉर्टंट ठरतं. सो त्यानंतर आपण इथे करणार आहे लिपस्टिक. सो लिपस्टिकसाठी इथे माझ्याकडे शॉपरेलचं पॅलेट आहे. शॉपरेलच्या पॅलेटमधले 2 शेड मी मिक्स करून तिची लिपस्टिक तयार केलेली आहे आणि व्यवस्थित अशा प्रकारे लिपस्टिक लावून घेत आहे. लिपला जर प्रॉपर शेप नसेल तर तुम्हाला तो प्रॉपर शेप द्यायचा आहे आणि जर सपोज तुमच्याकडे लिप पेन्सिल असेल किंवा लिप लायनर असेल तर तुम्ही आधी लिप लायनर लावून घ्या आणि नंतर लिपस्टिक जी आहे ती फिल करा. मी डायरेक्टली ते लिपस्टिक यूज केलेली आहे. डायरेक्ट लिपस्टिक जी आहे ती व्यवस्थित इथे अप्लाय केलेली आहे. 2 शेड मिक्स आहेत आणि ते दोनही शेड जे आहेत
ते शेड न्यूड होते. खूप डार्कर जे शेड आहेत ते मी अवॉइड केलेले आहेत. आणि अशा पद्धतीने लिपस्टिक जी आहे ती व्यवस्थित फिल करून घेत आहे. सगळ्यात सुरुवातीला जे आहे प्रिपरेशनमध्ये सर्वात सुरुवातीला ती जेव्हा माझ्याकडे आले त्यावेळेस मी तिला थोडंसं लिप प्रायमर जे आहे ते यूज केलेलं होतं. लिप प्रायमर मुळं काय होतं की लिपस्टिक जी आहे ती व्यवस्थित लागली जाते आणि तुमचे लिप थोडे जरी ड्राय असेल तरी पण लिपस्टिकमध्ये खूप ड्रायनेस येतो. सो त्यासाठी तुम्हाला आधीच जे लिप प्रायमर किंवा लिप बाम आहे तो आधी लावून ठेवायचा आहे. नंतर ज्यावेळेस तुमचा सगळा मेकअप होतो 1-1.5 तासात त्यावेळेस तुमचे जे लिप्स आहेत ते प्रॉपर प्रिपेअर होतात लिपस्टिकसाठी. सो तुम्ही बघू शकता इथे खूप सुंदर अशा प्रकारे लिपस्टिक लावली आहे. ऑलमोस्ट माझा मेकअप जो आहे तो फिनिश होत आला आहे. मी फायनली इथे करणार आहे फिक्सिंग. मी इथे UDचा फिक्सर यूज केलेला आहे. सो त्यानंतर जे आहे ते आपल्याला माहिती आहे लॉंग लास्टिंग मेकअपसाठी आपण वेगवेगळे स्प्रे यूज करत असतो. सो मी ते नंतर क्रायलॉनचा फिक्सरसुद्धा यूज केलेला आहे. सो तुम्ही फायनल लुक बघू शकता. आणि हा मेकअप जो आहे तो कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. आणि हा आहे फायनल लुक. आणि ती वटपौर्णिमेसाठी किंवा वटपौर्णिमेच्या शूटसाठी रेडी झालेली आहे. तिची फर्स्ट वटपौर्णिमा होती. तिला देखील मेकअप खूप आवडला. तुम्हाला पण कसा वाटला?